हॅलो एव्हरीवन, डोंट वरी. इथे माझा कुठलाही व्लॉग प्ले नाही केला आहे, सो यू जस्ट चिल. हा फक्त एक मेसेज आहे आपल्या स्वीटच्या कपलसाठी. हां आय नो इट्स युअर संगीत डे, पण आता जर मी इकडे माझा ढिंचॅक डान्स परफॉर्मन्स दिला असता तर तुम्ही सगळे तिकडे खुशीने बेहोश झाला असतात. इफ यू नो. म्हणूनच मी डिसाईड केलं की एक सुंदर असा मेसेज द्यावा आपल्या क्यूटच्या कपलसाठी. काय आहे ना की प्रत्येक मुलीला आईबाबा असतात, पण प्रत्येक आईबाबांना मुलगीही नसते. त्यासाठी भाग्य असावं लागतं. आणि म्हणूनच देवाने माझ्या मम्मी पप्पांना त्रिदेवी दिल्या, आणि त्यातलीच मोठी म्हणजे आमची पार्वती. आणि तिचं दुसरं रूप घेऊन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वागदऱ्यांच्या घरी पहिला कन्यारत्न आला दुर्गेच्या रूपात. फेस वाईजच नाही तर स्वभावाने पण पूर्ण आमच्या पप्पांसारखी. बाहेरून कडक पण आतून नारळाचं पाणी. हा दिसायला थोडी खडूस दिसते ती, पण तेवढीच ती लव्हिंग, केअरिंग आणि मेन म्हणजे सुपर पिलर आहे आमच्या फॅमिलीसाठी. पप्पा असताना आणि त्यांच्या गेल्यानंतरसुद्धा तू जे काही केलं आहेस आमच्यासाठी ते खरंच खूप कमेंडेबल आहे. घरची बिघडलेली फायनान्शियल कंडिशन, पप्पांच्या मागे आमचं झालेलं इमोशनल ब्रेकडाऊन, फॅमिली इश्यूज, फायनान्शियल कंडिशन, या सर्वाशी तू एकटी लढलीस आणि आम्हालाही स्ट्रॉंग केलंस. वागदरेस काय तर पूर्ण दळवी घराण्यात असं कोणी नाही आहे ज्याने US ला जाऊन त्याचं हायर एज्युकेशन पूर्ण केलं असेल, पण ते तू करून दाखवलंस. आणि नक्कीच त्यामागे धीरजचा आता तर त्याला जिजू बोलावं लागणार ना, त्याचा फुल सपोर्ट मिळाला तुला. आणि त्यासोबतच मम्मी पप्पांचा आणि मिराशी काका काकींचा पण आशीर्वाद होता. त्यामुळे तू तुझे ड्रीम्स पूर्ण करत आहेस. हा भले तुझे आता थोडे खराब दिवस चालू आहेत. नाही, मी धीरजसोबत लग्नाची गोष्ट नाही करत आहे. आय मीन टू से, तुझ्या आयुष्यात आत्ता जे काही अप अँड डाऊन्स चालू आहेत आणि तू आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सगळ्या प्रॉब्लेम्सला टॅकल केलं आहेस, आय नो पुढे पण तू असं स्ट्रॉंगली सगळ्याला फेस करशील, ह्याची मला फुल गॅरंटी आहे. आणि हो, थँक्यू धीरज, थँक्यू सो मच. कारण आत्तापर्यंत तू जे काही केलं आहेस ते मम्मीच्या कुठल्याच जावयानी केलं नाही आहे. कारण एका बिंडोक मुलीसोबत लग्न करण्याची रिस्क तू एकटाच घेऊ शकतोस रे बाबा. जोक सपाट एक मेन गोष्ट सांगायची तर राहूनच गेली. आम्ही आमची मुलगी तुला नो रिप्लेसमेंट नो रिटर्नच्या पॉलिसीवर देतोय. सो काही डिफेक्ट निघाला ना तर तुझं तू निस्तार. बरं, लास्टली मी एवढंच बोलेन की या जगात कोणीही परफेक्ट मॅच नसतो. सो खुबिया ढूंढो, खामिया नाही, और उन्हीं से प्यार करो. आणि देव करो तुमची जोडी अशीच सही सलामत ठेवू दे. मे गॉड ब्लेस यू आणि मिस यू दीदी. आणि एवढेच 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.